मग शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आदीसारखे परत एकत्र यावे एवढी तरी तुमची अपेक्षा, मागणी, इच्छा आहे की नाही? बरं, तुमचा एवढा मोठा विजय झाला, अजितदारांचा काही फोन आला तुम्हाला शुभेच्छांचा? निलेश लंकेशी तुम्ही काहीच बोलायला तयार नाही, काही तर म्हणायचं असेल तुम्हाला की दादा परत या किंवा काहीतरी. महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आता लागलेले आहेत, पण ही सगळी निवडणूक सुरू असताना ज्या मतदारसंघातल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं ती हाय प्रोफाईल लढत होती अहमदनगरमधली. सामना होता निलेश लंके विरुद्ध विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि या सामन्यात 29,000 मतांनी बाजी मारली आहे निलेश लंकेंनी आणि त्यांनी हा विजय आपल्याकडे कसा खेचून आणला याबद्दलचे किस्से, हा सगळा प्रवास त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचा आहे. सगळ्यात आधी निलेश लंके आपल्यासोबत आहेत, त्यांचं अभिनंदन आपण करूयात. अभिनंदन साहेब. आपलं पहिला प्रश्न माझा हा की तुम्ही अजितदादा गटात सुरुवातीला आमदार राहिलात. अजितदादा आणि तुमचं सख्य सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. असं काय घडलं की लगेच तुम्ही अजितदादांची साथ सोडली, शरद पवारांसोबत गेले आणि लगेच तुम्हाला उमेदवारी पण मिळाली आणि काही महिन्यात आता तुम्ही नवनिर्वाचित खासदार पण झालात? असं घडलं काहीच नाही. हे आमदार म्हणून काम करत असताना 1-2 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आणि पार्ट्या राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये लोकसभेच्या उमेदवाराच्या शोधात असताना नगर दक्षिणची जागासुद्धा राष्ट्रवादीकडे होते, पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाकडे कोणी उमेदवार नव्हता. त्यावेळेस माझं माझ्या मतदारसंघातलं काम आणि माझा त्या जिल्ह्यातील संपर्क पाहून मला पक्षाच्या नेतेमंडळीने, विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असो किंवा अजितदादा पवारसाहेब असो, आणि मला त्या ठिकाणी विचारणा केली की नगर जिल्ह्यामधील जनतेचं जर सूर पाहिला, त्यांनी अनेक पत्रकारांशी चर्चा केली, अनेक समाजातील काही नेते मंडळींशी चर्चा केली, तर त्यांच्या हे लक्षात आलं की या ठिकाणी राष्ट्रवादी भविष्यकाळामधील लोकसभेचा उमेदवार म्हणून निलेश लंके जर असला तर ती सीट आपण खेचू शकतो. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणी माझ्यासमोर मांडणी केली. मला सांगितलं की तुला लोकसभेची निवडणूक लढवणं हे आमच्या दृष्टीने अपेक्षित आहे. तर त्यावेळेस थोडं मी त्यांच्याशी चर्चा करीत असताना मला निवडणूक लढवायचीच नव्हती, पण त्यांचा आग्रह, तरी पण मी त्यांना कुठला ठोस शब्द दिला नाही. पण त्यांच्या लक्षात आलं की हा कुठला शब्द देत नाही. त्यावेळेस त्यांनी आदरणीय पक्षाचे सर्व पवारसाहेबांना सांगितल्यानंतर पवारसाहेबांनी सुद्धा मला बारामतीला, मी आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष फाळके तात्यांना बारामतीला बोलून त्यांनी मला सांगितलं की तुला ही निवडणूक लढवणं माझ्या दृष्टीने ही महत्त्वाचं आहे, तू निवडणूक लढवली पाहिजे. तर त्यावेळेस साहेबांना मी पण सांगितलं ठीक आहे साहेब, तुमचं म्हणणं आहे तर मी निवडणूक लढवतो. त्यावेळेस आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होतो. पण नंतर महाविकास आघाडीमध्ये नंतर फूट पडली, राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट पडले. पण शेवट माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याने पवारसाहेबांना शब्द दिलेला होता. त्यामुळं तो शब्द, पवारसाहेबांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण होता, त्यामुळं मला ते निवडणूक लढवणं भाग पडलं. म्हणजे राष्ट्रवादी जेव्हा एकसंध होती तेव्हाच तिथून तुम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळणार हे ठरलेलं होतं. मग हे ठरलेलं असताना तुम्ही मग अजितदादांसोबत का गेलात? शेवट असा काय कुठला काय असा पक्षप्रवेश वगैरे थोडा होता. मी दादांबरोबर जरी होतो तरी माझ्या प्रत्येक बॅनरवर पवारसाहेबांचा, ताईंचा फोटो होताच ना. त्यामुळं असं काय नव्हतं. पवारसाहेबांबद्दलचं प्रेम, आत्मीयता त्यावेळेससुद्धा होती, हे दादांनासुद्धा माहीत होतं. मग जेव्हा तुम्ही शरद पवार गटामध्ये गेलात आणि तिथून तुम्हाला उमेदवारी जाहीर होण्याची सगळी प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा अजितदादांकडून काही संपर्क झाला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न झाला तुम्हाला? गटात गेलो म्हणजे मी पवारसाहेबांबरोबर होतोच ना. मी दादांबरोबर जरी राज्याच्या राजकारणात त्यावेळेची परिस्थिती अशी होती की दादांचं, माझ्या दृष्टीने दादांचं राजकारण राज्यात टिकलं पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना होती, म्हणून आम्ही त्यावेळेस दादांबरोबर गेलो. पण दुसऱ्या बाजूने पवारसाहेबांनी मला जे भरभरून प्रेम दिलं, पवारसाहेबांनी जे आशीर्वाद दिले आणि ते सुद्धा महत्त्वाचेच होते. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत जो पवारसाहेबांना शब्द दिला तो शब्द माझ्यासाठी एकदम प्रमाणश होतं, त्यामुळे ते पाळणं गरजेचं होतं.
निलेश लंकेजी, या सगळ्या प्रचारादरम्यान तुम्ही वारंवार सांगत होतात की हा सगळा सामना जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा आहे. आता कोणाचा विजय झाला आहे, जनशक्तीचा की धनशक्तीचा? शेवट मी निवडणुकीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य जनतेचा उठाव होतो त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं. तसंच या मतदारसंघामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. आणि आणखी एक तुम्ही वक्तव्य केलेलं होतं की भाजपच्या स्टेजवर ज्या अदृश्य शक्ती आहे त्या शक्तींचा सुद्धा या विजयात महत्त्वाचा हात आहे. या अदृश्य शक्ती नेमक्या कोण आहेत? सुजय विखे किंवा विखे पाटलांना भाजपचा जो अंतर्गत विरोध आहे काही नेत्यांचा, हेच ते नेते आहेत का? हे नेते म्हणजेच अदृश्य शक्ती आहेत का? शेवट तुम्हाला राजकारण करत असताना तुम्ही विरोधी उमेदवाराचे आपण बऱ्याच वेळा मायनस पॉईंट पाहत असतो आणि त्यांच्यावर दुखावलेले लोक कोणी आपण सर्च करीत असतो. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं अमुक अमुक लोक दुखावलेले आहेत. त्यावेळेस मी त्यांच्याशी संपर्क केला. काही नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला. काहींनी प्रत्यक्ष मदत केली, काहींनी अप्रत्यक्ष मदत केली. ती मदतसुद्धा महत्त्वाचीच ठरली माझ्यासाठी. नाही म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र तुम्ही मानला. हे मित्र म्हणजे भाजपमधले आहेत का? नाही, शत्रूचा शत्रू नाही. माझं कोणी राजकारणात शत्रू नाही. पण निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपल्याला कोण मदत करू शकतं हे मी त्यावेळेस काही गोष्टी सर्च केल्या आणि त्यावर मी त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आणखी एक मध्ये तुमच्यावर टीका झालेली होती इंग्लिश वाचण्या बोलण्यावरून. सुजय विखेंनी ती टीका केली होती, त्याला तुम्ही उत्तर पण दिलं होतं. आज तुमचा विजय झाल्यानंतर त्याबद्दल पुन्हा तुम्ही काय बोलणार? शेवट निवडणुकीच्या कालखंडामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. त्यामुळे निवडणूक संपली, आता त्या विषयाला पूर्णविराम द्यायचा. आता आपण त्यावर बोलणं पण योग्य नाही. समोरच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी समोरच्या उमेदवारावर टीका केली, समोरच्या उमेदवाराने माझ्यावर टीका केली. आता झालं गेलं, विषय संपला. आता मी त्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी, याचा अर्थ कुटुंब प्रमुख झालो आहे. त्यामुळे त्या मागच्या गोष्टीला उजाळा द्यायचाच नाही. द्यायचा नाही, बरोबर आहे. पण निलेश लंकेजी, तुमच्या मातोश्रीने एक गंभीर आरोप केलेला होता की तुमच्या जीवाला धोका तयार व्हावा म्हणून काहींनी पूजा घातल्याचा आरोप तुमच्या आईंनी केलेला होता. या आरोपात कितपत तथ्य आहे? आता सांगू तुम्हाला, आता कुठल्या गोष्टीच्या बाबत निवडणुकीच्या कालखंडामध्ये काय केलं काय नाही केलं ह्या गोष्टीवर आता चर्चाच करायची नाही. पण हे खरं आहे का? निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. यश अपेक्षित होतं, आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादाने यश मिळालं. त्यामुळं त्या गोष्टीवर चर्चा न केलेली बरी. बरं, हा सगळा प्रचार सुरू असताना ज्यांच्याशी तुमची इतके वर्ष जवळीक राहिलेली आहे ते अजितदादा तुमच्या विरोधात शड्डू ठोकून उभे होते. ते जेव्हा नगरमध्ये भाषणाला आले तेव्हा ते बोलले होते की किस झाड की पत्ती आप है. आणि त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया विचारल्यावर तुम्ही म्हटले होते की अजितदादा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलणार नाही. हे प्रेम आजही कायम आहे का? शेवट अजितदादा हे महायुतीतले घटक पक्षातले नेते आहेत. ते माझं जेवढं वय नाही तेवढं त्यांना राजकीय अनुभव आहे. त्यामुळं अशा नेतृत्वाबद्दल आपण न बोललेलं बरं. मग सुप्रियाताई त्यानंतर मैदानात उतरल्या आणि त्या म्हणाल्या की कुठलाही वार करायचा असेल तर आधी मी ढाल बनून उभी आहे. आणि त्या खरंच प्रत्येक संघर्षात, प्रत्येक टप्प्यात, प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत उभ्या होत्या. ताई ह्या महाराष्ट्रामध्ये अतिशय अभ्यासू म्हणून ताईंकडे पाहिलं जातं. त्यामुळं माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ताईंचा सिंहाचा वाटा आहे. ताई स्वतःची निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझी ढाल म्हणून त्या ठिकाणी ताई राहिल्या आणि मला अतिशय मदत करण्याचं काम ताईंनी केलं. पण निलेश लंकेजी, अजितदारांची प्रचाराची सगळी स्टाईल आणि त्यांची नगरमधली वक्तव्य आपण बघितली तर ही लढाई त्यांनी खूप प्रतिष्ठेची केलेली होती. निलेश लंके, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्टर आहे असं अजितदादा बोललेले होते. त्यामुळे अजितदारांनी व्यक्तिशः ही सगळी लढाई घेतलेली होती, हा संघर्ष घेतलेला होता. विजय तुमचा झाला आहे, बाजी तुम्ही मारली आहे. आज त्याबद्दल काय सांगाल? मी काय दादांचं काय भाषण ऐकलं पण नाही. आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर मी जर कधी भेट झाली तर मी विचारीन खाजगी, दादा असं बोलले का तुम्ही? नाही, पण निलेश लंकेजी, तुम्ही आजही अजितदारांबद्दल बोलायचं टाळताय.
त्यांना दुखवायचं नाही आहे. शेवट मी एक छोटा कार्यकर्ता आहे. छोट्या कार्यकर्त्याने कधीच कुठल्या नेतृत्वाबद्दल नाही बोलायचं. मी त्यांच्याबद्दलच नाही, मी कोणाबद्दलच बोलत नाही. तुम्ही माझं सगळे भाषणं पहा, मी कुठल्याच नेत्याबद्दल नाही बोलत. हे लोक सिनियर लोक आहे. सिनियर लोकांबद्दल आपण कशाला बोलायचं? एखादी गोष्ट आपल्याबद्दल जर बोलली असेल तर आपण लगेच रिॲक्ट व्हायचं, त्यांच्याबद्दल 4 शब्द बोलायचं, हे मला तरी नाही पटत. मी कामाला महत्त्व देणारा माणूस. बरं, तुमचा एवढा मोठा विजय झाला, अजितदारांचा काही फोन आला तुम्हाला शुभेच्छांचा? मला ज्यांचा फोन अपेक्षित होता तो फोन माझा निकालाचं सर्टिफिकेट घेण्याच्या आधीच मला आदरणीय पवारसाहेबांचा फोन आला. कारण ते माझ्यासाठी माझ्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम केलं. ज्यांच्यामुळं मी आज या ठिकाणी खासदार म्हणून आज मी उभा आहे. त्या आदरणीय पवारसाहेबांचा फोन आला, जयंत पाटील साहेबांचा आला, ताईंचा फोन आला. यापेक्षा माझ्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाचा काही कोणाचा फोन नव्हता. पण मग ज्या अजितदारांसोबत तुम्ही इतके वर्ष काम केलं त्यांची भेट घेणार आहे तुम्ही? भेट घेता येईल ना, काय अडचण आहे. शेवट आम्ही एकत्र काम केलेले. तुमची अपेक्षा असेल तर भेटू आपण. भेट होईनच ना. भेट तर काय असं काय राजकारणात निवडणुका आपण एकमेकाच्या विरोधात लढवले याचा अर्थ काय संबंध आपण थोडे बिघडवायचे असतात. पण नगरची जागा यासाठी सुद्धा महत्त्वाची होती की तिथे शरद पवार आणि विखे कुटुंब यांच्यातला एक तर परंपरागत संघर्षसुद्धा आहे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. परंपरागत संघर्षसुद्धा आहेत आणि अजितदादासुद्धा नगरच्या मैदानात उतरलेले होते तुमच्या विरोधात, जिथं बाजी तुम्ही मारलेली आहे. त्यामुळे शरद पवारांसाठी सुद्धा ही जागा अतिशय महत्त्वाची होती. आज जेव्हा तुम्ही शरद पवारांकडे हा विजय मिळवल्यानंतर गेले, तो क्षण नेमका कसा होता? म्हणजे माझ्या निवडणुकीमध्ये मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा निश्चित जास्त आनंद आदरणीय पवारसाहेबांना झाला. पवारसाहेबांना आनंद यासाठी झाला एका सर्वसामान्य कुटुंबातील एका शिक्षकाचा मुलगा, शेतकरी कुटुंबातला मुलगा, कुठला राजकीय वारसा नसणारा एक कार्यकर्ता या लोकसभेच्या निवडणुकीत प्रस्थापिताच्या विरोधात निवडून आला. हा पवारसाहेबांसाठी आनंद हा एकदम अविस्मरणीय आनंद होता. आता अगदी शेवटचा प्रश्न, दादांशी तुमचं जर बोलणं झालं तर पहिल्यांदा तुम्ही दादाला काय बोलणार आहात? किंवा या प्लॅटफॉर्मवरून दादांना काही आवाहन करायचं आहे? नाही, या सगळ्या गोष्टी कुठल्या प्लॅटफॉर्मवरून बोलायचं ते आपण पाहू ना, वेळेप्रसंगी. भेट तर झालीच नाही ना, भेट झाल्यावर ठरवू. समज एखाद्या कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रमात वगैरे भेट झाली तर काय निलेश लंकेजी, तुम्ही काहीच बोलायला तयार नाही. काही तर म्हणायचं असेल तुम्हाला की दादा परत या किंवा काहीतरी? नाही, या सगळ्या प्रक्रियेतला मी ह्या राजकीय पक्ष पार्टीतला एक शेवटच्या थरातला घटक आहे. त्यामुळं या गोष्टी आपण न बोललेलं बरं ना. कार्यकर्ता म्हणून तुमच्या अपेक्षा असू शकतात ना, जुन्या सहकाऱ्यांकडून, जुन्या नेत्यांकडून. कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याच्या मर्यादेतच राहायचं असतं. कार्यकर्त्यांनी जास्त वाच्यता करायची नसती. ही संस्कृती जपणारा मी कार्यकर्ता आहे. बरं, मग शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आधीसारखे परत एकत्र यावे एवढी तरी तुमची अपेक्षा, मागणी, इच्छा आहे की नाही? मी पवारसाहेबांशी बोललो ना त्या विषयावर. कोणत्या पवारांशी? पवारसाहेब कोण आहे? ह्या राज्यात नाही, देशात एकच पवारसाहेब आहे, ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब. म्हणजे अजितदादा आणि शरद पवार यांच्यात तुम्ही मध्यस्थी करायची तयारी दर्शवता? पवारसाहेब, अजितदादा, पवारसाहेबांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. देशामध्ये महत्त्वाच्या घडामोडीमध्ये पवारसाहेबांचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून 3 वेळा काम केलेले आहे आणि मी पहिल्या टर्मचा आमदार होतो. मी आता काल परवा खासदार म्हणून निवडून आलो आहे ना, त्यामुळं लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. पण ती जबाबदारी दिली तर पार पडाल? लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही हे मला कळतं. निलेश लंकेजी, आपलं पुन्हा एकदा अभिनंदन या विजयाबद्दल आणि मतदारसंघासाठी, राज्यातल्या जनतेसाठी आपण चांगलं काम कराल ही अपेक्षा. इथे आपण वेळ दिलात, आलात, बोललात त्यासाठी धन्यवाद. सौरभ कोरटकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.